मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर सुनावणी सध्या सुरू झालेली आहे। तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोणतं आरक्षण कायम ठेवायचं असं सरकारनं विचारलेलं आहे। सरकारनं निर्णय घेतलाय का या संदर्भात सुद्धा न्यायमूर्ती घुगे यांनी प्रश्न विचारलाय। काही पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे असं संचेती म्हणाले। राज्यामध्ये 28% मराठा आहेत आणि त्यातले 25% गरीब आहेत असं बिरेंद्र सराफ यांनी सांगितलेलं आहे। मराठा समाज मागास नाही असा प्रदीप संचेती यांचा युक्तिवाद आहे। एकंदरीत आता ही जी सुनावणी पार पडते त्याचे काही तपशील आपण सध्या बघतोय। मराठा आरक्षणावरील सुनावणीचे हे सगळे अपडेट्स आपण बघतोय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, आता हे जे सुनावणी दरम्यान महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत, आणखी काय नेमके नवीन मुद्दे उपस्थित झालेत, त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो सुनावणीवर? मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी आहे ही सुनावणी सुरू आहे। प्रदीप संचेती यांनी आरक्षणाला आव्हान देणारी याचिकाकर्त्यांचे वकील जे आहेत ते प्रदीप संचेती आहेत आणि ते आरक्षण कशा पद्धतीनं दिलं गेलं ती पद्धत चुकीची असल्याची भूमिका किंवा ते आरक्षण कायद्याच्या बाबीमध्ये किंवा कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याची भूमिका त्यांच्याकडनं मांडली जाते। त्यांनी युक्तिवाद केलेला आहे की मराठा समाज हे मागास नाही आहेत हे पटवून देण्यासाठी त्यांच्याकडनं वेगवेगळे दाखले जे आहेत ते दिले जात आहेत। वीरेंद्र सराफ जे महाधिवक्ता आहेत महाराष्ट्राचे राज्यात, त्यांनी सांगितले की 28% मराठा आहेत आणि त्यातले 25% मराठा हे गरीब आहेत। म्हणजे त्यांचं हे मागासलेपण जे आहे ते आर्थिक मागासलेपण आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये मागासलेपण असल्यामुळे त्यांचा आरक्षणामध्ये समावेश जो आहे तो करण्यात यावा अशी स्ट्रॉंग भूमिका जी आहे ती महाधिवक्त्यांकडनं मांडली जाते। प्रदीप संचेती यांच्याकडनं वेगवेगळी उदाहरणं दिली जात आहेत। अर्थात न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। वाद प्रतिवाद केला जातोय। न्यायमूर्तींच्या सुद्धा भूमिका ज्या आहेत त्या वेळोवेळी व्यक्त ज्या आहेत त्या न्यायमूर्तींकडे केल्या जात आहेत। त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आणि त्याच्यात कायदेशीर बाबी याची पूर्ण कसोटी किंवा कस जो आहे तो आता लागणार असं आपण म्हणू शकतो। अगदी आता जसं तुम्ही म्हणालात की पूर्ण कस लागणार आहे, कारण दोन्ही बाजूने आता सध्या वाद प्रतिवाद सुरू आहे। या सगळ्या दरम्यान जे युक्तिवाद केले जातात सातत्यानं की मराठा समाज मागास नाहीये वगैरे, या सगळ्या संदर्भात मराठा नेत्यांच्या कुठल्या प्रतिक्रिया समोर येतात का? त्या संदर्भात त्यांचं काही म्हणणं आहे का? सुरू असल्यामुळे कोर्टाच्या विषयाचा अभ्यास करून किंवा कोर्टाने केलेल्या टिप्पणी आणि कोर्टात मांडले गेलेले मुद्दे याच्याविषयी माहिती घेऊन निश्चितच याच्यावरती प्रतिक्रिया येतील। पण ज्या पद्धतीने तू सांगितलंस त्याप्रमाणे या युक्तिवादामध्ये सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे मराठ्यांचं मागासलेपण हा आहे। याचिकाकर्त्या वकिलांकडनं प्रदीप संचेती त्यांच्याकडनं मराठे हे मागासले नाहीत हा मुद्दा सिद्ध करण्याचा किंवा तो पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय, मांडण्याचा प्रयत्न केला जातोय, मुद्दे ठेवले जात आहेत। कारण जर का मराठे मागासलेले नाहीत हा विषय जर का त्यांनी कोर्टापुढे यशस्वीरित्या ठेवला तरच पुढच्या विषयामध्ये जे आहे ते मार्ग निघू शकतो किंवा त्यांच्या याचिकेच्या बाबतीत विचार केला जाऊ शकतो। त्यामुळे आरक्षण जर का कायदेशीर नाही किंवा कायदेशीर चौकटीत बसणार नाही हे मुद्दे पटवून द्यायचे असतील तर त्यांना मराठ्यांचं जे मागासलेपण आहे त्याच्याविषयी सुद्धा काही दाखले देऊन त्या गोष्टी सुद्धा कायद्यानिशी पुराव्यानिशी आणि योग्य संदर्भानिशी जे आहेत ते सिद्ध करून दाखवावे लागेल। अर्थात प्रदीप संचेती याच मोडवरती आहेत, मागासले नाहीत अशी त्यांचं जे काही कोर्टामध्ये त्यांनी विधान केलं याच्यावर महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये 28% संख्या ही मराठ्यांच्या, त्यातले 25% मराठे हे गरीब आहेत याचा अर्थ त्यांचं मागासलेपण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आहे। सामाजिक दृष्ट्या मागासलेपण आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हे दोन मुद्दे या मागासपणाच्या ह्याच्यामध्ये असतात। त्यातलं आर्थिकदृष्ट्या 28%तले 25% मराठे हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। हे कोर्टापुढे मुद्दे ठेवलेत। अर्थात आर्ग्युमेंट केली जाईल, वाद प्रतिवाद केले जातील, मुद्दे ठेवले जातील दोन्ही बाजून, नंतर कोर्टाची भूमिका काय असेल याच्यावरती पूर्ण या आरक्षणाचा जो सध्या विषय राज्यात गाजतोय त्याचा पुढचा मार्ग काय असेल, तो खडतर असेल का की कोर्टामध्ये याच्यावरती काही सोल्युशन मिळून शासनाला दिलासा मिळेल हे सुद्धा महत्वाचं आहे। कारण आता राज्यभरामध्ये वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहेत। असं असताना शासनाकडनं घेतला गेलेला निर्णय, त्यांना दिलेली आश्वासनं जर का कोर्टात टिकू शकली नाहीत तर निश्चितच सरकारी पक्षाला ते अडचणीचं ठरू शकतं। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पंकज।
मराठा आरक्षणावर जी सुनावणी पार पडते त्या सगळ्या संदर्भातले हे तपशील आपण पुढारी न्यूजवर बघतोय. कशा पद्धतीनं युक्तिवाद केले जात आहेत याबाबतचा हा सगळा तपशील आपण नुकताच बघितला. 10% आरक्षण जे दिलं गेलेलं आहे मराठा समाजाला त्या संदर्भात ही सगळी सुनावणी सध्या पार पडते आणि याचे सगळे तपशील आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणारच आहोत. कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघतोय. कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं निर्णय घेतलाय का या संदर्भात न्यायमूर्ती घुगेंनी विचारणा केली. पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय असं संचेती त्यावर म्हणाले. प्रदीप संचेती मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद या ठिकाणी सुनावणी दरम्यान करतात. राज्यामध्ये 28% मराठा त्यातील 25% गरीब आहेत असं बिरेंद्र सराफ यांनी त्यावर म्हटलंय. एकंदरीत मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाबाबत ही सगळी सुनावणी सध्या पार पडते आणि त्याचे तपशील आपण सध्या बघतोय.